स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आज आनंदाचा कॉल येईल. स्वामींची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे. जे तुम्ही स्वामी माऊलींकडे मागाल ती तुमची इच्छा आज पूर्ण होईल. या व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, आज जे तुमच्या जीवनात चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भाग्यवंत ठराल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील काही 24 नियम. ते खूप महत्त्वाचे आहेत व तुम्ही या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की हे नियम तुम्हाला कसे वाटले. हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की बघा. नियम नंबर 1. पूजेचे ठिकाण ईशान्य भागात असावे आणि त्याची उंची त्याच्या रुंदीच्या दुप्पट असावी. नियम नंबर 2. देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. नियम नंबर 3. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. नियम नंबर 4. रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवावे. नियम नंबर 5. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही. नियम नंबर 6. घराच्या पूजेच्या ठिकाणी कधीही दिवंगत व्यक्तीची फोटो, तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले फोटो चुकूनही ठेवू नये. तुटलेली मूर्ती किंवा देवतांचा फोटो खड्डा करून पवित्र ठिकाणी पुरला पाहिजे. नियम नंबर 7. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावेत. नियम नंबर 8. कुलदेवीचा टाक, मूर्तीचा अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो, अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. नियम नंबर 9. देवाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल. अशा पद्धतीने मांडणी करावी. नियम नंबर 10. पूजा घराला तोरण असावे, उंबरठा असावा. नियम नंबर 10. देवघरात प्रकाशासाठी दिवा नेहमी दक्षिण दिशेला लावा. नियम नंबर 12. पूजा घराची फरशी आणि भिंत हलका पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचे असावे. नियम नंबर 13. पूजा घरात हवनकुंड आग्नेय कोनात ठेवा. नियम नंबर 14. पूजेचे घर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे. पूजा घर साफ करणारे झाडू आणि मॉप नेहमी वेगळे असावे. नियम नंबर 15. पूजा घरात पैसे कधीही लपवू नये. हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. नियम नंबर 16. अंगठ्यापेक्षा मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती कधीही पूजा घरात ठेवू नये. नियम नंबर 17. देवघरात कधी कचरा किंवा खराब वस्तू ठेवू नका. नियम नंबर 18. महाभारताचे फोटो कधीही पूजेच्या घरात ठेवू नयेत. त्याचप्रमाणे देवताची हिंसक चित्रे पूजा घरात लावू नयेत. नियम नंबर 19. देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. नियम नंबर 20. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. नियम नंबर 21. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारात एवढे असावे असे सांगितले जाते. नियम नंबर 22. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. नियम नंबर 23. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. नियम नंबर 24. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असे
तर हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे नियम तुम्ही जरूर फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट याचे भरपूर मिळतील. मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळणारच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर तू शुद्ध अंतकरण ठेवून माझे नाव घेतले तर भगवंताच्या कृपेचा तुला अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, तुमचे संरक्षण करतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्मांवर मी नजर ठेवून आहे. चुकलास तर माझ्या बाळा, तुला फटके द्यायला मी कमी करणार नाही हे विसरू नकोस. म्हणून कर्म नेहमी चांगले कर. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवत जा, त्याच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवत जा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते तुझे भविष्य घडवेल. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतं. तू जिद्द त्या संकटाशी लढता पडलास तर परत माझे स्मरण करून उभा राहा आणि संकटाशी लढ. त्यांच्यात थोडे एक पाऊल पुढे तुझे यश नक्कीच आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोपवा. कर्म करत राहा माझ्या प्रिय बाळा. तू नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तेव्हा तू घाबरून जाऊ नकोस, मी स्वतः पकडतील तुझा हात. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा आयुष्यात मध्ये पुढे आपल्याला काय करायचे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्यात, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे. कसं असतं ना, प्रत्येक जण या त्रासामधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार, तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण नशिबाने ते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असते. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट,
पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे धैर्य बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका आणि सर्वात पहिले नकारात्मक विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचा विचार करून काही होणार आहे. उलट असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणार आहे की तू असं कर आणि तसं कर, जे काय आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच समोर जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल, मला खात्री आहे. कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्ट सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध. या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे, उगाच वेळ घालवू नकोस. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील, फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसते आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. दुःख असेल, टेन्शन असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून गेली जाईल आणि होईल सगळं ठीक. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीमागे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे व जिद्दीने आपण पुढे गेले पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहते. कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरणं आपल्या हातात नसतं ना. जे व्हायचं असतं ते होतंच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणारच. म्हणून हे आयुष्य आपण कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आता या कोरोनामुळे किती जणांनी आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्रमैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळलं असेल याचा आपण विचारसुद्धा नाही करू शकत. आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही. किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोक मरतात, पण त्यांच्या फॅमिलीला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी जे हे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही. म्हणून आहेत तेव्हाच काही राग वगैरे असेल तर सोडून दे. काही भांडण झाले असेल तर माफी मागून टाका. कोणी फसवलं
कोणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्याशा कारणावरून नातं तोडू नका. मान्य आहे त्याची चूक होती, पण श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून दे. त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा, कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले ना, तर ते लोक चांगले बोलाले म्हणून नाही, तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटतो तो कशातच नाही आहे. जे होईल ते होतं, ते होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून रडून स्वतःला त्रास करून घेणं फक्त तुम्हाला त्रास देणार होय. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील, तर ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच, फक्त तुमचं मन ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात, मग सगळेच आशा सोडतात का? नाही रे, मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार आहे. ते फक्त पुढे जात राहतात. दोन व्यक्ती असतात, पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांनी निराश होऊन नका, कारण ते सांगण्याची पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून, अशी मला खात्री आहे. कारण अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्र या 2 शब्दामध्ये त्यांचा अर्थ समावला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तरण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा याचा विचारही करू शकणार नाही. शेवटी स्वामींची ही शक्ती आहे. स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे, सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्याने सतत तारक मंत्र म्हणावं व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला डिप्रेस वाटते, मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम अडले आहे, मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडल्यासारखं वाटत आहे, रडू येते किंवा उदास वाटते, या सगळ्यावरही एकच औषध आहे, तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र. मित्रांनो, उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्की समजेल. मंत्रांच्या पहिल्या ओळी तर स्वामीने असं सांगितलं की, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल, किती उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी पाठीशी असताना भय कशाला हवे? नको घाबरू तू असे बाळ. त्याचा या अर्थातच ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर आई एकालाही काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. आईच्या कोमल हृदयापासूनच त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मन घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे.
त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असाच काही महाराजांचा आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव, कितीदा दिलीस त्यांनी साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात. मित्रांनो, आई पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळते. अजिबात आपल्याला विसरायचं नाही. म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, कसलीही चिंता करू नकोस, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे. मित्रांनो, तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवावा. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता बोलता, उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्रामुळे आपले स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी. जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बरं शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपला स्वामींचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील, अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा त्यांच्या इच्छेने हलतात. आपल्या सर्वांचे ते रक्षण करतात. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि कायम राहणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणूनच तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी मेलेला नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. स्वामी म्हणतात, तू फक्त नाम घे, तुझे कार्यकाळ मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा, पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळले, तुझे लाड करेन. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालेन. तू सोहळा मान किंवा नको माणूस चालेल, पण तुझ्या आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळे जप, स्वाध्याय कर किंवा नको, शास्त्र वाच किंवा नको वाचूस.
तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मने नक्की वाचा. बघ तुला हे जमते का? तू मंदिरात सेवाला ये किंवा नको येऊस, ही तुझी आवड आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नकोस, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. माझ्या बाळा, अरे नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते. हाच तुला माझा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ.